जलगांव जिले के चोपड़ा शहर में हुई सीनमारी की गुत्थी पुलिस ने सुलझा ली है। इस प्रकरण में पुलिस ने नंदुरबार जिले के एक सरगना चोर को गिरफ्तार किया है, जिससे 1 लाख रुपए से अधिक का माल बरामद हुआ। पुलिस उप निरीक्षक चेतन परदेशी को इस केस की जिम्मेदारी दी गई थी। गोपनीय सूत्रों के आधार पर आरोपी की तलाश कर उसे नंदुरबार से दबोच लिया गया। पूछताछ में आरोपी ने चोपड़ा में हुई सीनमारी की बात कबूल की और एक अन्य चोर भी इसमें शामिल होने का खुलासा किया। पुलिस ने उसके पास से गहने, मोबाइल और मोटरसाइकिल सहित 1 लाख रुपए से अधिक का माल जब्त किया। अधिकारी अन्ना साहब घोलप ने बताया कि आरोपी के खिलाफ धुले और नंदुरबार जिलों में भी कई मामले दर्ज है और इस मामले में आगे की जांच जारी है। 29 सप्टेंबरला विजय बाविस्कर राहणार देशमुख नगर यावल रोड चोपडा यांच्या घरी 29 तारखेला रात्री चोरी झाली होती। त्याच्यामध्ये काही सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाईल असा मुद्देमाल चोरीला गेला होता। आम्ही त्याच्याबद्दल चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता घरफोडीचा आणि त्याचा तपास सुरू होता। या तपासादरम्यान जे काही आम्हाला गोपनीय साक्षीदार यांच्यामार्फत जे आमची माहितगार आहेत त्यांच्याकडून माहिती मिळाली होती, तसेच अजून एक तांत्रिक विश्लेषण करून आम्ही एक आरोपी पॉइंट आउट केला होता आणि त्याचा शोध सुरू होता। त्या आरोपीचं नाव आहे प्रकाश विजय पावरा। हा राहणारा तोरणमाळ तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार या ठिकाणचा आहे। रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याच्यावर शहादा पोलीस स्टेशन, दोंडाईचा पोलीस स्टेशन या ठिकाणी भरपूर घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे सखोल विचारपूस केली तर त्याने आपली हे देशमुख नगरला राहणारे जे विजय बाविस्कर यांच्याकडे घरफोडी केल्याचे त्याने कबूल केलेले आहे। त्याचबरोबर आणखी एक दुसरी जुनी घरफोडी दाखल होती, ते सुद्धा त्याने त्याची कबुली दिलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही त्याच्याकडून जवळपास त्याची बाईक आणि इतर सोन्या चांदीचे दागिने असं मिळून 1,04,700 रुपयाचा मुद्देमाल आता रिकवर केलेला आहे। त्याला गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि आणखीन सुद्धा त्यांनी या परिसरात काही गुन्हे केलेत का याच्याबद्दल त्याच्याकडे विचारपूस करणं चालू आहे। ही कारवाई विशेषतः आमच्याकडे नव्यानंच हजर झालेली PSI चेतन परदेशी आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनचं जे काही पथक आहे त्याच्याबरोबर ज्ञानेश्वर जवागे, पोलीस शिपाई मदन पावरा, अजिंक्य माळी, योगेश पाटील, विलास पारदी ह्या लोकांनी ह्या तपासामध्ये गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मेहनत घेतलेली आहे।